मित्रहो नमस्कार, मी मुख्य संपादक अशोक देडे। लातूर महापालिकेवर कोणाचा झेंडा? एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा लातूर जिल्हा लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या निधनानंतर या जिल्ह्याची वाताहत होत असताना आपण पाहत आहोत। स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्या खासदारकीनंतर भाजपाचे खासदार म्हणून डॉक्टर सुनील गायकवाड व शृंगारे यांच्या कामगिरीमुळे या जिल्ह्याची ओळख भाजपमय झाली आहे। हल्लीचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांना राखीव जागेवर आमदार अमित देशमुख यांनी तिकीट देऊन निवडून आणल्याने दलित समाज आमदार देशमुख यांच्यावर नाराज आहे, हेही तितकेच आहे। दरम्यानच्या काळात पालकमंत्री म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे काम, औषधाच्या विकासासाठी आमदार अभिमन्यू पवार यांचे काम व लातूर ग्रामीण मतदारसंघासाठी आमदार रमेशप्पा कराड यांनी केलेले काम लातूरकर विसरू शकत नाहीत। राज्य सरकारने लाडकी बहीण म्हणून योजना सुरू केली आणि महिलांची मने जिंकली आहेत। त्याच पद्धतीने आपल्या स्वभावाने लातूरकरांची लाडकी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लातूरकरांची मने जिंकली आहेत। जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीमुळे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली की काय असेच म्हणावे लागेल। मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे व इतर कार्यकर्त्यांनी केलेले काम हे या निवडणुकीत ठळक दिसून येत आहे। आणि आता लागू झालेल्या महापालिकेसाठी हे सर्व नेते आता लंगोट बांधून सज्ज आहेत। आज लातूर महापालिकेवर बऱ्याच वर्षांनी प्रशासक असल्याने जनतेचे हाल झालेले दिसून येत आहे। अनेक दिग्गज मग महापौर असो की नगराध्यक्ष असो की 20-20 वर्षे काम केलेले नगरसेवक निष्ठावंत कार्यकर्ते यांनी आमदार देशमुख यांना सोडचिठ्ठी दिल्याने ते सध्या तरी नाराज दिसून येत आहेत। पाहूया या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकतोय।